पुढच्या 3 दिवसामध्ये मला द्यायचे असलेल्या ब्लाऊजच्या कामाचं मी नियोजन कसं करते हे इथून पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो आजचा एपिसोड आहे 1. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन आणि छानशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, पुण्यामध्ये प्रचंड थंडी पडलेली आहे आणि सकाळी झोपेतून किंवा अंथरुणातून बाहेरच येऊसं वाटत नाही. सो माझं सगळं घरातलं काम आवरलेलं आहे आणि आता मी चहा घेऊन कामासाठी बसलेला आहे आणि हा माझा दुसरा चहा आहे. मैत्रिणींनो, प्लीज म्हणू नका ताई चहा कमी करा, कारण चहाशिवाय मला कामाला एनर्जी मिळत नाही. हां, मी कमी गोड साखरेचा चहा घेते, प्रयत्न करते आत्ता की कमी गोड घेण्याचा, पण चहाशिवाय कामाला डोकंच चालत नाही. सो आजच्या कामाची सुरुवात झालेली आहे. ते म्हणजे आता पुढच्या 3 दिवसाचं मला काम पूर्ण करायचं आहे, त्याचं मी नियोजन करते आहे. आता इथे पाहू शकता तुम्हाला मी माझ्या पायातली चप्पल दाखवली आहे, कारण आता फरशीसुद्धा इतकी थंड पडायला लागली की चप्पलशिवाय घरात मी सर्वाईव्ह करू नाही शकत. तर इथे मी काढलेल्या आहेत टोटल 6 साड्या, ज्यातली एक जी मोरपंखी कलरची साडी आहे ती माझी आहे, बाकीच्या 5 साड्या कस्टमरच्या आहे. आणि मला 3 दिवसानंतर जायचं आहे एका लग्नाला आणि त्या लग्नासाठी मी साडी घेतलेली आहे आणि त्यावरचं सुद्धा मला ब्लाऊज शिवायचा आहे. तर आत्ता मी ह्या 4 साड्या एका कस्टमरच्या आहे, ती मरून कलरची एका कस्टमरची आणि ती दुसरी आहे ती ओनरची साडी आहे. तर असे मी फॉल रात्रीच धुवून ठेवलेले आहेत. आणि इकडे सुद्धा पाहू शकता अजून 2 ब्लाऊज आहेत, पण हे मी काही लगेच घेणार नाही आहेत. त्यानंतर ह्या पिशवीतसुद्धा 3 ब्लाऊज आहेत. हे माझं नंतरचं नियोजन आहे, फक्त मी काढून ठेवलेले की मला कुठले कुठले ब्लाऊज करायचे त्या अकॉर्डिंगली मला नियोजन करता येतं. त्यानंतर हे 2 ब्लाऊज आहेत ज्या लग्नाला मी जाणार आहे त्याच घरातल्यांचे हे 2 ब्लाऊज आहेत. सो हे 2 ब्लाऊज मला सर्वप्रथम करायचे आहेत. हिच्या साड्या फॉल पिको करून मी तेव्हाच्या तेव्हा दिलेल्या आहेत, ते मला व्हिडिओमध्ये शूट करायला नाही जमलं. आणि हा दिलेला आहे कस्टमरने, म्हणजे माझी मैत्रीणच आहे, तिचा मापाचा ब्लाऊज आहे. मी हा 3 वर्षापूर्वी हा ब्लाऊज शिवलेला आहे. तुम्ही जर पाहिलं असेल, ज्यांनी रेग्युलर माझे व्हिडिओ बघता, त्याचा बॅकनेकचा पॅटर्नसुद्धा मी शेअर केलेला आहे. अजूनही तोच ब्लाऊज ती माझ्याकडे मापाला देते, कारण तिला हा ब्लाऊज खूप आवडलेला आहे. सो त्यातला एक ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे आणि एक ब्लाऊज जो आहे तो कटोरी आहे. तर आता सर्वप्रथम मी काय करणार आहे, ह्या साड्या ज्या आहेत याचे फॉल लावण्यासाठी मला प्रिपेअर कराव्या लागतील, तर त्याचे मी ब्लाऊज पीस वगैरे कट करून घेते. तर ते काय मला शूट करायला जमलं नाही, कारण आज नरेंद्र घरात नव्हते. मग ट्रायपॉड लावा, मग त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जातो. सो मी प्रयत्न करते की मला फटाफट माझी कामं व्हायला पाहिजेत. तर आता ब्लाऊज पीस मी सगळे कट करून घेतलेले आहेत. आता मी इथे दोरे काढते फॉल लावण्यासाठी. तर फॉलच्या अकॉर्डिंगली आणि पीसच्या ब्लाऊज पीस बघा इथे कट करून घेतलेले आहेत. त्या साड्यांचे 4 साड्या ज्या कस्टमरच्या होत्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली मी कसं प्रिपरेशन करते लक्ष द्या. मला आता 4, 5, 6 साड्यांना फॉल लावायचे. ओके, तर मी 6 साड्यांचे दोरे लगेचच काढून घेते इथे फटाफट. जे काही आपलं ब्लाऊज पीसवरून काढते आहे, साड्या तर मी तिकडे ठेवलेल्या आहेत. सगळे दोरे व्यवस्थित मी काढून घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता मी हे धनश्रीचे शक्यतो दोरे वापरते आणि अशा प्रकारे मी बॉक्स आणून ठेवलेले असतात. अजून एक बॉक्स आहे माझ्याकडे की ज्यामध्ये बऱ्यापैकी शेडिंग हे मला मिळतं आणि यामध्ये दोरेसुद्धा व्यवस्थित राहतात. आणि धनश्री ब्रँड काही म्हणा मला खूप आवडतो. आता हा फक्त पुण्यामध्येच मिळतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, कारण आता मी श्रीरामपूरला माझ्या सासरी वगैरे जाते आणि तिथेसुद्धा धनश्रीचे दोरे मिळत नाहीत. पण माहीत नाही का मिळत नाही. तुम्ही जर का समोरच्याला म्हणताय मला धनश्रीचे दोरे हवेत, तर समोरचा अवेलेबल करेल ना. तुम्ही प्रयत्न तर करा. पण खरंच म्हणजे मी काही कुठली ब्रँडिंग वगैरे करत नाही आहे, पण धनश्रीचे दोरे छान असतात. आता इथे मॅच होत नाही आहे, त्यामुळे मी आता दुसऱ्या बॉक्समधला थ्रेड काढणार आहे, कारण हा थ्रेड मला मॅच झालेला नाही आहे मरून कलरचा. चला मग मी आता माझ्या मशीनचं प्रिपरेशन तुम्हाला दाखवते. ही आहे माझी उषा जडेमो वंडर स्टिच मशीन. तर ह्या मशीनमध्ये आता मला सेटिंग करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा मी ही मशीन जी आहे ती ओव्हरलॉकसाठी आणि पिकोसाठी या 2च गोष्टींसाठी वापरते. तर ह्यामध्ये मी 2 दाब म्हणजे इथे पिकोचा दाब लावून घेतला आहे. पिकोसाठी जी सेटिंग असते ती सेटिंग मी तुम्हाला सांगते. इथे सीवरती मी याचं सेटिंग ठेवलेलं आहे आणि दुसरा जो आहे त्याचं सेटिंग 1 ते 2च्या मध्ये ठेवले. वरती इथे डॉट असतो, ते सेटिंग तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. सो इथे तुम्हाला मोठी साईजची टीप हवी असेल तर इथे टीप ॲडजस्ट करता येते. सीमध्ये झिगझॅग टीप येते, जशी पिकोला हवी असते तशी. आणि ही आहे उषा जडेमो वंडर स्टिच. इथे सेटिंग्ज असतात. तर अशा प्रकारे मी ही सेटिंग करून घेतलेली आहे. आणि थोडंसं मशीन खराब झालं आहे. माझ्या मशीनला जवळजवळ 8 ते 10 वर्ष झाले, पण मी अजून छान टिकवलं आहे मशीन. हां, थोडंसं वरती ते घासून खराब झालेलं आहे बॉडी फक्त. बाकी माझं मशीन मला भयंकर आवडतं आणि माझं खूप प्रेम आहे या मशीनवरती. त्यानंतर माझा एक क्लास झाला.
तर या क्लासमध्ये ना आज होतं रॅप ब्लाऊज जो असतो त्याचं स्टिचिंग होतं. बॅकला बोटनेक होता, फ्रंटला व्ही नेक होता आणि रॅप म्हणजे लेफ्ट आणि राईट साईडला नॉट लावून ते पाठीमागे बांधायच्या असा रॅप ब्लाऊजचा तो कोर्स होता. कोणी घेतला नसेल अजून आणि घ्यायचा असेल, शिकायचं असेल तर अजूनही तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये घेऊ शकता. याची कॉस्ट फक्त $299 आहे. या कोर्सलासुद्धा खूप छान रिस्पॉन्स होता स्टुडंटचा. तर याचं आज स्टिचिंग होतं करायचा. मी हे एक ब्लाऊज जे आहे कटोरी ब्लाऊज हे फास्ट कटिंग होतं. सो ते मी कटिंग करून घेतलेलं आहे. हे मेजरमेंट आहे बघा, अशा पद्धतीने मी लिहून ठेवलेले असतात. आणि हा ब्लाऊज घेतलेला आहे स्टिचला. त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज मी आज रात्रीच कटिंग करून ठेवणार आहे. झाला तर स्टिच पण करेल किंवा मग उद्या सकाळी स्टिच करेल. सो आत्ता ह्याचं करते आहे स्टिचिंग. पण ह्याचं काय झालं माहिती आहे का, इतके स्टोन होते ना भयंकर. भले साधा ब्लाऊज होता, बॅकनेकला सिम्पल पॅटर्न होता जसं की कटवर्कचा. तुम्हाला मी तो ऑलरेडी या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. जोंधई क्रिएशन चॅनलवरती तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा. कटवर्कसुद्धा साऊथ इंडियनमध्ये खूप जास्त ट्रेंडी आहे. तर ह्याच्यावरती असे स्टोन होते आणि मग फिटिंगच्या बाजूला ते स्टोन मध्ये मध्ये येतात, आपल्याला दिसत नाही चुकवण्यासाठी. मग एखाद्या वेळेस सुई जर त्यावरती आदळली तर सुई तुटते. तर सुई तुटली ना, प्रश्न सुईचा नसतो, पण इन केस सुई खूप जोरात आपटली आणि जर मशीनचं सेटिंग खराब झालं तर आपल्याला ते दुरुस्त करण्याशिवाय पर्याय राहत नाही. मशीनला खर्च वाढतो. त्यापेक्षा आपण थोडासा वेळ घालून यावरती काम करायचं. तर ते काय, फिटिंगच्या 2 इंच कडेने मी बघा इस्त्रीने, अगदी गरम इस्त्रीने प्रेस केलेलं आहे. त्यामुळे इतके सहज हे स्टोन निघतात. खूप पटकन आणि फास्टमध्ये हे स्टोन निघालेले आहेत. आणि अशा पद्धतीने कस्टमरला वाटतं की अरे काय सिम्पल तर ब्लाऊज होता. पण ह्यामध्ये तुम्हाला सांगू का, 20 मिनटं माझे गेलेले आहेत, ज्यामध्ये माझा दुसरा एखादा ब्लाऊज स्टिच करून झाला असता सिम्पलचा. तर कस्टमरला माझा सांगण्याचा एकच मुद्दा आहे की तुम्ही म्हणता खरंच की टेलर खूप शिलाई वगैरे घेतात, पण त्यामध्ये तुम्ही कष्ट बघा. हे तुम्ही स्टोन वर्क वगैरे तुम्ही तुमच्या फॅशनसाठी वगैरे घेता, पण ह्यामागे आमची इतकी मेहनत असते की यामध्ये इतका वेळ जातो की ठरवलेलं टार्गेट असतं. तर हे मी ब्लाऊज ठरवलं होतं की स्वयंपाक करायच्या अगोदर मी हे पूर्ण करेल, कारण माझे 6ला क्लासेस संपतात. सो माझ्याकडे 1 तास वेळ असतो. 7-7:30ला मी स्वयंपाकाला लागते. पण हे करता करताच मला 8 वाजले. तर तुम्ही बघा 1 तास लेट झालेलं आहे. माझं पुढचं सगळं नियोजन बिघडलेलं आहे. आणि म्हणून आम्ही खरं तर शिलाई जास्त घेतो, कारण भले आम्ही घरातून काम करत असू पण आमच्या मागे पण फॅमिली आहे, आमच्या मागे पण जबाबदाऱ्या आहेत, आम्हाला पण मुलं आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही शिलाई देताना हा पण विचार करत जा की तुम्ही काय विचार करता. म्हणजे कस्टमरला मी बोलते आहे, कस्टमर काय विचार करतात, काय त्याला सिम्पल तो ब्लाऊज आहे आणि काय स्टोन तर काढायचेत. अरे स्टोन काढायला किती वेळ लागतो हे पण तुम्ही येऊन बघू शकता. तर इथे बघा खूप बराच वेळ गेला. किती वेळा मी 3-4 वेळा इस्त्री केली आणि त्यानंतर ते स्टोन काढले. शिवाय कापड खराब होऊ नये, ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडू नये, ह्या खूप साऱ्या गोष्टी असतात की ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करावा लागतो. हे अशा पद्धतीने झालं. त्यानंतर मग मी विचार केला की आता थोडंसं स्वयंपाक वगैरे करता करता हे काम करावं. तर मग मी साईडला लगेच कुकर लावला, भाजी चिरायला घेतली आणि साईड बाय साईड हा ब्लाऊज मी पूर्ण केलेला आहे. तुम्ही पाहू शकता याचं कटवर्क होतं. याचं बॅकनेकचं डिझाईन ऑलरेडी मी शेअर केलेलं आहे. नसेल बघितलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते जोंधई क्रिएशनच्या त्या व्हिडिओची, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. त्यानंतर दुसरा ब्लाऊज होता ह्याच कस्टमरचा, हा घेतलेला आहे बोटनेक कटिंग करायला. आणि आत्ता मी हा कटिंग करून ठेवणार आहे, कारण आता खूप उशीर झालेला आहे आणि मॉर्निंगला मी उद्या स्टिच करेल. तर असं होतं माझं आजच्या दिवसाचं रुटीन. तर आज मी काय केलं आहे, त्या 5-6 साड्यांना मी फॉल लावलेला आहे आणि माझे क्लासेस झालेले आहेत. ताईंकडे मी दिलेला आहे ते हातशिलाई करायला, म्हणजे त्याचा बेस माझा तयार होईल. या कस्टमरला 3 दिवसानंतर त्या साड्या द्यायच्या आहेत. त्यानंतर हे 2 लग्नाचे अर्जंट ब्लाऊज होते म्हणून हे मी आज करायला घेतलेले आहेत. उद्या सकाळी सकाळी हा ब्लाऊजसुद्धा माझा पूर्ण होईल. सो उद्याच्या दिवसभरामध्ये मी काय काम करते ते उद्याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो ही सिरीज नक्की तुम्ही कंटिन्यू करा, कारण ह्या सिरीजमध्ये तुम्हाला खूप अशा गोष्टी लक्षात येणार आहे की मी कामाचं नियोजन कसं करते, कशा पद्धतीने करते, ह्या सगळ्या गोष्टी. तर हा आहे बघा बोटनेकचा ब्लाऊज. याची जी चेस्ट आहे 36, तर शोल्डर आणि मुंढा मी मापाप्रमाणे घेतलेला आहे. आणि आता मी हा व्लॉग इथेच थांबवते. उद्या आपण एका नवीन व्लॉगसोबत सकाळी भेटणार आहोत, त्यामुळे उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका. चला मग भेटूया उद्याच्या छानशा व्लॉगसोबत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओ लवकरात लवकर बघता येतील. चला बाय बाय.